बीडच्या पाली गावात उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय। यावेळी बळीराजानं त्यांच्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्यात। यावेळी त्यांनी सरकारची मदत तुटपुंजी असल्याचं सांगत तात्काळ कर्जमुक्ती हवी अशी मागणी केली। दरम्यान शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। बीडमध्ये आज उद्धव ठाकरे आले होते आणि पालीमध्ये येऊन त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे। काय तुम्ही आज शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंसोबत संवाद साधलेला आहे, तुमच्या काय व्यथा मांडलेल्या आहेत? माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब पाली गावामध्ये आले। सर्वप्रथम त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि स्वागत करून शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत, आसमानी संकट आहे, मे महिन्यापासून पाऊस येतोय, 7-8 महिने झालं सारखा पाऊस आहे, अतिवृष्टी आहे, लोकांचे पिकं वाहून गेले, कापूस सोयाबीन हातातलं गेलेलं आहे, दिपोळी व्यवस्थित झाली नाही शेतकऱ्यांची। आता 1 हेक्टर मधली 1.5 फूट माती वाहून गेली तर 7,000 काय होणार, मी सांगा मला। काय तुमचं आता म्हणणं काय नेमकी? म्हणणं काय की सरकारने चांगल्यापैकी मदत करावी, कारण आता 1 हेक्टरला 1.5 फूट माती भरायचं म्हणल्यावर त्याला जवळपास 4 ते 5 लाख रुपये खर्च येईल। तर त्यांनी सांगितलं की तुमचे जे प्रश्न आहे ते मी विधानसभेत मांडतो। नक्कीच आज उद्धव ठाकरे पालीमध्ये आले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतलेल्या आहेत। त्याच व्यथा मी सभागृहामध्ये मांडीन आणि जोपर्यंत तुम्हाला कर्जमुक्ती मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहील, असा शब्द उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलेला आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, पाली, बीड।